नवीन लेबर कोड अर्थात कामगार संहितेनुसार सर्व कर्मचाऱ्यांना आता 4 दिवस काम करावं लागणार आहे. 3 दिवस आठवडी सुट्ट्या असणार आहे. आता नवीन आलेल्या या संहितेमुळे हा सर्व क्षेत्रात काम करणारे जे कर्मचारी आहेत त्यांना फायदा होणार आहे. नेमकं या संहितेत काय म्हटलंय, हा नेमका नियम काय आहे, आजच्या व्हिडिओत समजून घेणार आहोत. नमस्कार, मी अभिषेक गावंडे आणि तुम्ही पाहताय लेट्स अप मराठी. भारत सरकारनं 21 नोव्हेंबर 2025 पासून 29 जुने कामगार कायदे जे ते रद्द केलेत आणि 4 नवीन लेबर कोड्स अर्थात कामगार संहिता लागू केली. या सुधारणांमुळे कामगारांचा पगार, कामाचे तास आणि सामाजिक सुरक्षा याबाबत आता हे बदल होणार आहेत. ते काय बदल आहेत ते आपण पाहूया. त्यातलं पहिलं आहे कामाचे तास आणि सुट्ट्या. आठवड्याला एकूण कामाचे आता जे तास आहेत ते 48 तास असतील असं निश्चित करण्यात आलंय. कंपन्या दररोज कामाचे तास 8 ते 12 तासांपर्यंत वाढवू शकतात. म्हणजेच काय, 8 चे ऐवजी 12 केले तर 12 चोक 48 म्हणजे 4 दिवसांचा आठवडा. त्यामुळे काय होईल, 3 दिवस जे आहेत आठवड्यातले ते तुम्हाला सुट्टी मिळू शकते. त्याचबरोबर ओव्हर टाइम, तर ओव्हर टाइम साठी आता सामान्य वेतनापेक्षा दुप्पट मोबदला मिळणार आहे. त्याचबरोबर आहे वेतन आणि पगाराची रचना. तर बेसिक सॅलरी नियम आता जो आहे तो नवीन ऍड करण्यात आलाय. नवीन नियमांनुसार कर्मचाऱ्याचा बेसिक पगार हा त्याच्या एकूण सीटीसीच्या किमान 50% असणं अनिवार्य आहे. दुसरा आहे टेक होम सॅलरी. बेसिक पगार वाढल्यामुळे भविष्य निर्वाह निधी पीएफ आपण ज्याला म्हणतो आणि दुसरा की ग्रॅच्युइटीसाठी कापली जाणारी जी रक्कम आहे ती वाढेल. यामुळे दरमहा हातात येणारा पगार आहे तो काही प्रमाणात कमी होऊ शकतो, परंतु त्याचा फायदा निवृत्तीनंतर मिळणारी रक्कम मोठी असेल, हा आहे. नंतर आहे की वेळेवर पगार. प्रत्येक महिन्याच्या 7 तारखेपर्यंत पगार देणं हे कंपन्यांसाठी आता कायदेशीररित्या बंधनकारक राहणार आहे. नंतर जो सर्वात महत्वाचा मुद्दा तो म्हणजे सामाजिक सुरक्षा आणि आरोग्य. तर त्यातलं ग्रॅच्युइटीचा जो नियम आहे, कर्मचाऱ्यांना आता 5 वर्षांऐवजी केवळ 1 वर्षांच्या सेवेनंतरही राजीनामा गेला किंवा निवृत्त झालं तर ग्रॅच्युइटी मिळेल. दुसरा की आरोग्य तपासणी. 40 वर्षांवरील सर्व कामगारांसाठी वर्षातून एकदा मोफत आरोग्य तपासणी करणं कंपन्यांना आता बंधनकारक असणार आहे. नंतर येतो महिला कामगारांचा मुद्दा. तर महिलांना सुद्धा रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करण्याची परवानगी देण्यात आली आहे, परंतु त्यासाठी कंपन्यांनी सुरक्षेच्या कडक उपाययोजना जसं की सीसीटीव्ही, ट्रान्सपोर्टच्या सुविधा अनिवार्य केल्या आहेत. समान कामासाठी महिला आणि पुरुषांना समान वेतन देण्याची कायदेशीर बाब आता या नियमांमध्ये समाविष्ट करण्यात आली आहे. त्यामुळे हे सर्व नियम जे आहेत ते कामगारांच्या हिताचे निर्णय आता कंपन्या घेतीलच, अशी सरकारने जी आहे ती व्यवस्था या कोडद्वारे केलेली आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. पाहत राहा लेट्स अप मराठी.